फक्त या 2 रुपयाच्या तुरटीपासून वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर आलेले वांगाचे डाग किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या अगदी 2 ते 3 दिवसामध्ये कमी व्हायला लागतील. नक्की तुम्ही अशा प्रकारे तुरटीपासून ही रेमेडी तयार करून बघा. कितीही वर्षापूर्वीचे वांगाचे डाग असू द्या किंवा सुरकुत्या असू द्या, ते अगदी काही दिवसातच कमी करायची ताकद किंवा क्षमता या तुरटीमध्ये असते. आयुर्वेदामध्ये तुरटीला सौंदर्यवर्धक देखील मानले जाते. त्यासाठी या तुरटीचा योग्य वापर कसा करावा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. जर का आपण तुरटीला डायरेक्टली अशी चेहऱ्यावर अप्लाय केली तर ती आपल्या चेहऱ्याची त्वचाही जास्त ड्राय करू शकते. त्यासाठी या तुरटीचे प्युरिफिकेशन करणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला तुरटी ही तव्यावर भाजून घेऊन त्याचं पावडर तयार करायचं आहे. तर फाईन असं पावडर या ठिकाणी आपल्याला तयार होऊन मिळेल. तर बघू शकताय तुम्ही, तुरटी आधी आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घ्यायची आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर लोखंडाच्या तव्यावर तुरटीचं आपल्याला प्युरिफिकेशन किंवा शुद्धीकरण करून घेणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. तर आता बघू शकताय तुम्ही, 2 ते 3 मिनिटानंतरच तुरटीचं पाणी व्हायला लागतं किंवा बबल सुटायला लागतात. तर आता आपल्याला या स्टेजवर येईपर्यंत पूर्णतः तुरटी ही छान अशी भाजून घ्यायची आहे आणि काही वेळानंतरच तुम्हाला दिसेल की तुरटी ही पावडर फॉर्ममध्ये यायला लागते किंवा पूर्णतः व्हाईट रंगामध्ये तिचं पावडर तयार व्हायला लागतं. ज्या क्वांटिटीमध्ये आपण तुरटी घेतलेली होती त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये ही तुरटी प्युरिफिकेशन केल्यानंतर फुलून येत असते. तर बघू शकताय तुम्ही, छान असं या ठिकाणी जे तुरटीचं भस्म तयार झालं आहे किंवा पावडर आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता हे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. आता यापासून आपण कशा पद्धतीने रेमेडी तयार करायची हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता हे जे तुरटीचं पावडर आहे ते एका खलबत्त्यामध्ये काढून आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा याचं पूर्ण बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच याचं पावडर तयार होत असतं. या उलट आपण डायरेक्टली तुरटी जर का पावडर करायला घेतली तर त्याला खूप जास्त मेहनत लागते. परंतु आपण जे प्युरिफिकेशन केलेली ही तुरटी काही सेकंदातच तिचं फाईन असं पावडर तयार होतं. तर आता हे पावडर आपण एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये हे तुरटी पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे. तर तुरटीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील कितीही जुने प्रॉब्लेम असू द्या ती अतिशय वेगाने कमी करायचे काम करत असते. त्यासाठी तुरटीचा हा योग्य पद्धतीने वापर नक्की करायला पाहिजे. तर आता आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये ही तुरटी पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या वेळेस आपण रेमेडी तयार करू त्यावेळेस इन्स्टंटली आपल्याला त्याचा यूज करता येईल. तर या रेमेडीसाठी आपल्याला लवंगाचा देखील यूज करायचा आहे. तर लवंगामध्ये अँटी एजिंग तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लवंग हे 4 ते 5 एवढे घ्यायचे आहेत आणि त्याचं फाईन असं बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे पावडर तयार करू शकतात, पण मी क्वांटिटी कमी असल्यामुळे खलबत्त्यामध्ये बारीक असं त्याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे. तर लवंगामुळे आपल्या त्वचेवरील जे पिगमेंटेशन असतं म्हणजेच वांग डाग किंवा सुरकुत्या असतात ते देखील अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर याचा देखील वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते पुढे नक्की बघूया. तर आता चला या ठिकाणी रेमेडीला सुरुवात करूया. तर आपल्याला सुरुवातीला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि आता यामध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच मुलतानी माती पावडर. तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील एक्सेस ऑइल रिमूव्ह करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते देखील रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असते. त्यासाठी आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढा मुलतानी माती पावडरचा यूज करायचा आहे. जर का तुमच्याकडे साबूत अशी मुलतानी माती असेल तर त्याचं देखील तुम्ही पावडर करून यूज करू शकतात. आणि लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती पावडर या ठिकाणी घ्या. तर चला आता यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ते देखील रिमूव्ह करायला किंवा आपली त्वचा ही नॅचरली क्लीन करायला बेसन पीठ हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर त्यासाठी साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजेच राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ. राईस फ्लोअरमध्ये नॅचरल ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग प्रॉपर्टी जी खूप जास्त प्रमाणात असते,
जे की आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणायला खूप जास्त मदत करत असते. त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किन इफेक्ट आपल्या त्वचेला मिळतो. तर चला आता या ठिकाणी आपल्याला जे आपण लवंगाचं पावडर तयार करून घेतलेलं होतं ते अतिशय अगदी चिमूटभर एवढं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये देखील ॲड करायचं नाही आहे. जर का तुम्हाला हे सूट होत नसेल किंवा तुमची स्किन ही जास्तीची सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच ही चेहऱ्यावर अप्लाय करा. तर साधारणतः चिमूटभर एवढं लवंग पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला या रेमेडीचे जे हिरो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजेच तुरटी पावडर, तर ते साधारणतः आपल्याला पाव चमचा म्हणजे 3 ते 4 चिमूटभर किंवा पिंच आपल्याला ॲड करायचं आहे. जास्त क्वांटिटी देखील आपल्याला तुरटी पावडरची घ्यायची नाही आहे, कारण तुरटी पावडर हे खूप जास्त इन्स्टंटली आपली चेहऱ्याची त्वचा ही कोरडी करत असतं किंवा ड्राय करायचं काम करतं. त्यासाठी आपल्याला साधारणतः 2 ते 3 चिमूटभरच आपल्याला तुरटी पावडर घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या त्वचेवर बघायला मिळेल. आणि आता यानंतर यामध्ये आपल्याला कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे. तर कस्तुरी हळद ही स्पेशली आपल्या त्वचेसाठीच वापरली जाते, जे की आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणायचं काम करते. त्याचबरोबर काळे डाग धब्बे असतात किंवा उन्हामुळे जी सन टॅनिंगची आपल्या त्वचेवर झालेली असते ती देखील रिमूव्ह करायचं काम कस्तुरी हळद करत असते. त्यासाठी किचनची हळद न वापरता कस्तुरी हळदीचाच यामध्ये यूज करा. अतिशय स्वस्त ती मिळत असते. ऑनलाईन देखील तुम्ही ही परचेस करू शकता. त्यासाठी प्रोडक्ट देखील मी तुम्हाला व्हिडिओ च्या खाली किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देईल. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही परचेस करा. अतिशय स्वस्त आहे. त्याचबरोबर त्याचे रिझल्ट देखील आपल्या त्वचेवर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. तर आता यामध्ये हा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कच्चं दूध किंवा दह्याचा वापर न करता फक्त गुलाबजलच्या मदतीने फेस पॅक हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता बऱ्याच वेळेस तुरटीमुळे खूप जणांची त्वचा ही जास्तीची ड्राय होते. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये 2 ते 3 थेंब एवढं कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल आणि अतिशय नॅरिशमेंट आपल्या त्वचेला मिळेल किंवा हायड्रेशन आपल्या त्वचेला कोकोनट ऑइलमुळे मिळेल. तर आता यामध्ये आपल्याला मधाचा देखील वापर करायचा आहे. मध हे आपल्या त्वचेवर नॅचरली कसाव आणायचं काम करतं. तसेच डीपली हायड्रेशन आपल्या त्वचेला मधामुळे मिळत असतं. तसेच वाढत्या वयानुसार जर का तुमच्या त्वचेवर सुरकुत्या हे जास्तीच्या आलेल्या असतील तर ते देखील कमी करायचं काम मध हे खूप वेगाने करत असतं. तर चला मध ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये परत थोडं गुलाबजल ॲड करून हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल आणि तेवढाच चांगला रिझल्ट या फेस पॅकच्या आपल्या त्वचेवर आपल्याला बघायला मिळेल. जर का तुमची ही त्वचा ही खूपच जास्त वांग डागाने भरलेली असेल तर नक्की तुम्ही ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तर चला हा फेस पॅक आता चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये फेस पॅक चेहऱ्याला लावा, जेणेकरून तो अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या त्वचेवर अप्लाय होतो आणि आपल्या चेहऱ्यावर अतिशय त्याचा इन्स्टंटली ग्लो आपल्याला बघायला मिळतो. या उलट्या डायरेक्शनने फेस पॅक जर आपण चेहऱ्यावर अप्लाय केला तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा चांगला असा रिझल्ट न येता सुरकुत्या देखील पडत असतात. त्यामुळे कधीही लोअर टू अप्पर डायरेक्शनने म्हणजेच वरच्या भागाने नेत आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनेच आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर फर्स्ट लेयर आधी आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय केल्यानंतर सेकंड लेयर परत एकदा अप्लाय करायची आहे. म्हणजेच थिक असा हा फेस पॅक चेहऱ्यावर दाटसर असा याचा लेप लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हा फेस पॅक लगेचच आपल्या चेहऱ्यावर ड्राय होणार नाही. आणि हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज नका करू, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की फेस पॅक अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी तरी मसाज करा, परंतु यामध्ये आपण लवंग पावडरचा यूज केलेला आहे, त्यामुळे मसाज न करता फक्त असं 15 मिनिटासाठी ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की इन्स्टंटली आपली चेहऱ्याची त्वचा ही खूप चांगल्या प्रकारे टाईट होते. त्याचबरोबर जास्त देखील ड्राय ही त्वचा होत नाही.
तर चला आता हा चेहऱ्यावरचा ग्लो लॉक करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरायला नको. जर का तुमच्या तुरटी पावडरमुळे किंवा या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही थोडी ड्राय देखील झालेली असेल, तर यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर जर का चेहऱ्यावर अप्लाय केलं तर त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळेलच, त्याचबरोबर अतिशय सुंदर असा ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. तर कधीही मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटासाठी मसाज नक्की करा. हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचा सुंदर असा रिझल्ट आपल्याला आपल्या त्वचेवर बघायला मिळतो. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.